मौजे भुदरगडपैकी ग्रामपंचायत गारगोटी यांच्या हद्दीतील गट क्रमांक 526 मध्ये शासनाच्या निधीतून शासकीय विश्रामगृह बांधण्यात आलं होतं. याची नोंद भूमापन गट क्रमांक 526 सातबारा उतार्यावर इमारत पड अशी आहे. असं असताना भुदरगडचे तत्कालीन दुय्यम निबंधक व्ही कुंभार यांनी यावर चुकीचा उल्लेख करून 19 डिसेंबर 2024 रोजी दस्त क्रमांक 2477 2024 नंबर खरेदीपत्र नोंदवलाय. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी पत्रकार बैठकीत केलाय. शिवदास यांनी 9 मे 2025 या दिवशी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगानं दुय्यम निबंधक व्ही कुंभार यांची चौकशी करून सादर केलेला अहवाल कुंभार यांना पाठीशी घालणारा असल्याचा आरोप करत शिवदास यांनी या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करून कुंभार यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी 6 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय. आमदार प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी तक्रारीबाबत चौकशी निष्पन्न झाली होती आणि त्या चौकशीचे एक आपलेच कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा निबंधक आणि तुमचे मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे हे होते. यांनी शासनाला खोटा अहवाल सादर केला की सदरच्या ठिकाणी तुमचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं कुठलंही नाव नव्हतं संबंधित सातबारा उतार्यावर आणि त्यामुळे सदरचा झालेला दस्त झालेला व्यवहार हा व्यवस्थित झालेला आहे. परंतु त्या दस्तामध्ये इमारत पड हे संबंधित उतार्यावर त्याची नोंद होती. परंतु हे न घेता सदरच्या शासनाचा महसूल कसा बुडवता येईल. आज सामान्य शेतीच्या जागेला वेगळा मुद्रांक शुल्क असतो, तुमच्या स्लॅबच्या घराला RCC घराला वेगळा मुद्रांक शुल्क असतो. मुद्दाम जाणीवपूर्वक सदरच्या व्ही कुंभार या दुय्यम निबंधकास वाचवण्यासाठी यांनी खोटा अहवाल शासनास दिलेला आहे आणि शासनाची फसवणूक केलेली. या मागणीसाठी मी त्यांना फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्यांची बडतर्फी करा या आशयासाठी मी दिनांक 6 रोजी आपले जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्या बाहेर आमरण उपोषणासाठी बसणार आहे. त्याचबरोबर चुकीची दस्त नोंदणी करून या माध्यमातून शासनाचा महसूल बुडवण्यात आल्यामुळं शासनानं याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी शिवदास यांनी केली आहे.